नमस्कार. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि बिहारचा बिग बॉस कोण हे आता हळूहळू स्पष्ट होऊ लागलंय. आणि बिहारचा बिग बॉस एनडीएचा असणार आणि कदाचित तो भाजपचा सुद्धा असू शकतो. रेणुका, अगदी खरं आहे. आणि तसं जर असेल तर एक नवीन सत्ता समीकरण समोर येतं का अशी देखील चर्चा आता रंगायला सुरुवात झाली आहे. पण ते सत्ता समीकरण काय असू शकतं याकडे आपण येणार आहोत. पण आताचे आकडे बघूयात. एनडीए 122 आणि महागठबंधन 109 अशी ही आकडेवारी आहे. आणि त्यामुळे बिहारमध्ये अत्यंत चुरशीची लढत सध्या सुरू झाली. एलजेपीकडे 2 आणि इतर पक्षांकडे 10 जागा अशी ही सध्याचे आकडे सांगतायत. त्यामुळे 243 पैकी 122 एनडीए आणि महागठबंधनकडे 109 तर एलजेपीकडे 2 आणि इतरांकडे 10 अशी सध्याची आकडेवारी समोर येते. त्यामुळे मिलिंद, एनडीएनं बहुमताच्या आकड्याच्या जवळ काही वेळापूर्वी पार केलं होतं आणि एनडीएची एक मोठी कामगिरी म्हणता येईल. निश्चितपणे जे एक्झिट पोल आतापर्यंत वेगवेगळ्या प्रसारमाध्यमांनी केलेले होते त्यातून असं लक्षात येत होतं की एनडीए हे मागे पडणार, एनडीएला आपली सत्ता राखता येणार नाही. नितीश कुमार यांची ही शेवटची निवडणूक असेल, ते पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत. तर तेजस्वी यादव यांच्या रूपानं बिहारला एक नवीन तरुण चेहरा मिळेल. बिहारच्या जनतेनं तेजस्वी यादव आणि महागठबंधनची निवड केली असं साधारण एक्झिट पोलमधनं आलं होतं. पण आत्तापर्यंतचे जे आकडे समोर येत आहेत हे कल आहेत, हे निकाल नाहीत. पण जे कल आहेत ते असं सांगतायत की एनडीएला 122 ठिकाणी आघाडी मिळाली, महागठबंधनला 108 ठिकाणी आघाडी मिळाली. त्यातल्या एनडीएचं बघितलं तर भाजप 67, जेडीयू 50 आणि अन्य सहकारी पक्ष यांना बाकीच्या जागा मिळालेल्या आहेत. त्यामुळे कदाचित चित्र बदलू शकतं काही वेळानंतर, जसं आता आपण बघतोय की हे सगळे कल आहेत. पण याचबद्दल आपण आणखीन प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर देखील आता आपल्या सोबत आहेत. प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया आपण बघणार आहोत. प्रवीण दरेकर, एनडीए सध्या 122, कशा पद्धतीनं भाजपची याबद्दलची प्रतिक्रिया असणार आहे? कारण बिहारमध्ये अत्यंत अटीतटीची अशीच लढाई सुरू असताना दिसते. नाही, मला वाटतं पूर्ण बहुमत एनडीएला या ठिकाणी मिळेल याच्यात मला जराही शंका वाटत नाही. साधारण 123-24 वर एनडीए त्या ठिकाणी राहील. कारण आपण कल बघताय की वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या ज्या एजन्सीज आहेत एक्झिट पोलच्या, त्यांचं पूर्णपणे कौल या ठिकाणी चुकीचे ठरलेले आहेत. आणि मला वाटतं आता फार फरक काही 1-2-3 जागांचा जर मागे पुढे आपण ठरवलं, याच्यापेक्षा काही वेगळा कल येईल असं मला वाटत नाही. आणि त्याच्यामुळे 1-2-3 जागा मागे पुढे होऊ शकतात. परंतु निर्विवादपणे भारतीय जनता पार्टी आणि नितीश कुमार यांचं एकत्रितपणे या ठिकाणी सरकार येईल. एलजेपीच्या सुद्धा ज्या काही 3-4 जागा येतील त्यासुद्धा एनडीए सोबत असतील. आणि अशा पद्धतीनं आता जे काही तेजस्वीचं नेतृत्व येईल, अशा प्रकारच्या ज्या काही शंका कुशंका किंवा आशा होत्या त्या मला वाटतं आता या पूर्णपणे त्या ठिकाणी लोप पावताना दिसत आहेत. आणि त्यामुळे आता एनडीए. पण प्रवीणजी, तुम्हाला थोडी तुमची घाई होती असं वाटत नाही का? त्याचं कारण असं, गेल्या वेळचा प्रसंग सगळ्यांना ठळकपणे माहिती आहे. बिहारच्या पाटण्यातल्या भाजपच्या कार्यालयामध्ये गेल्या वेळेला फटाकेही वाजले, पेढेही वाटले गेले, मिठाई वाटली गेली आणि मग आकडे बदलले. आणि त्यावेळेला सिंगल लार्जेस्ट पार्टी हे लालूंची पार्टी झाली आणि सुरुवातीला काही काळ भाजप सत्तेच्या बाहेरही होतं. तुम्हाला असं वाटतं की आकडे असेच राहतील का बदलतील? कारण अजून वेळ आहे, हे सगळे कल आहेत, अजून प्रत्यक्ष निकाल थोड्या वेळाने येतील. नाही, कसं आहे, हा कल आहे याच्याशी मी पूर्णपणे सहमत आहे. परंतु या ठिकाणी आम्ही बोलत असताना तो कल बदलू शकतो आणि आम्ही जर वेगळं बोललो तर तो कल तसाच राहील असं काय मानायचं कारण नाही. कारण मी सकाळपासून वेगवेगळ्या माध्यमांशी बोलत असताना कुठेही आम्ही त्या ठिकाणी घाई करत नाही. सकाळपासून ते या क्षणापर्यंत आमची संयमाचीच भूमिका त्या ठिकाणी आहे. परंतु जे चित्र आता त्या ठिकाणी दिसतंय याच्यामध्ये फार काही आमूलाग्र बदल होईल अशा प्रकारची सिच्युएशन ही या ठिकाणी नाही. कारण या जागा ज्या आहेत त्या फार फरकाच्या जागा नाही आहेत. आणि त्याच्यामुळे आता फार काहीतरी एखादा विभाग राहिला आहे जो तेजस्वीच्या प्रभावाखाली आहे, किंवा एखादा विभाग असा आहे की काँग्रेसला त्या ठिकाणी मतं देईल. काँग्रेस तर आता आउटडेटेड झालं या सगळ्या प्रक्रियेतनंच. आणि त्याच्यामुळे तिथे जराही स्कोप नाही. तेजस्वीची जी पॉकेट्स होती, तेजस्वीला ज्या ठिकाणी जनाधार मिळायचा होता त्यातल्याच त्यांच्या या जागा आहेत आणि त्यांच्याही काही आता फार जागा शिल्लक राहिलेल्या नाहीत.
त्याच्यामुळे बदल व्हायला स्कोप नाहीये किंवा आता बाबा काही पॉकेट्स आहेत, जिल्हे आहेत, प्रभावशाली अशी क्षेत्र आहेत की जिथे काहीतरी आमूलाग्र बदल होईल असं अजिबात वाटत नाही. आणि त्याच्यामुळे आपणही बघता की एनडीएचा आकडा वाढतच झालाय. प्रवीण दरेकर, पण त्याच्यामध्ये पण भाजपचं प्राबल्य तिथे जास्त दिसतंय मिलिंद, कारण 68 आणि 50 असं भाजपला 69 आणि जेडीयूला त्याच्यापेक्षा कमी जागा मिळताना दिसत आहेत. असं असेल तर एक नवीन समीकरण प्रवीण दरेकर जी समोर येताना दिसू शकतं का भाजप आणि तेजस्वी असं? काही वेळापूर्वी तुम्ही देखील याबद्दल मत मांडत होतात, आता देखील विस्ताराने सांगाल? मी तुम्हाला थोडंसं थांबवतो प्रवीणजी. एक महत्त्वाची बातमी आपल्या हाती येते, ती म्हणजे ज्याच्याकरता काल तुम्ही तुमच्यासह सगळ्या महाराष्ट्रानं न्यूज 18 लोकमतचं अभिनंदन केलं होतं, आभार मानले होते, ते म्हणजे एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भातली बातमी. काल एका महिन्याचा पगार आणि दिवाळीचा बोनस. आताची एक महत्त्वाची बातमी, काल 1 महिन्याचा पगार आणि दिवाळी रक्कम तात्काळ जाहीर झाल्यानंतर 24 तासाच्या आत आता दुसऱ्या महिन्याचाही पगार आजच दिला जाईल, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत दिली. आणि आताच्या क्षणाची एसटी कामगारांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बातमी, कारण न्यूज 18 लोकमतनं या वृत्तमालिकेतून सातत्यानं एसटी कामगारांचे प्रश्न, ज्यांना 3 महिन्यांपासून पगार मिळत नव्हता, हा मुद्दा लावून धरला होता. आणि एसटी कर्मचाऱ्यांसाठी चांगली खुशखबर म्हणता येईल. या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, आकड्यांच्या खेळाच्या मागे न लागता न्यूज 18 लोकमतनं एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा मुद्दा वृत्तमालिकेच्या माध्यमातून लावून धरला आणि त्याला यश आलं. प्रवीण दरेकरजी. नाही, आपलं मी मनापासून पुन्हा एकदा IBN लोकमतचं अभिनंदन करेन, कारण एखाद्या विषयाला सतत लावून धरणं हा आज TRPच्या मागे असणारं माध्यम त्या ठिकाणी अशा विषयांना प्राधान्य देत नसतात, परंतु आपण 3 दिवस सतत एसटी कर्मचाऱ्यांचा विषय लावला, त्याबद्दल मी अभिनंदन करतो. मी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांचंही मनापासून अभिनंदन करतो, कारण चांगल्याला चांगलं बोलणं ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे. या विषयावर मी असेल, देवेंद्रजी असेल, आम्ही सतत पत्रव्यवहार केला. मी तर त्या ठिकाणी MD असतील, अनिल परब असतील, यांना सातत्यानं भेटलो, दूरध्वनीवरून प्रेशर क्रिएट केला आणि युनियन किंवा कर्मचाऱ्यांनाही त्या ठिकाणी पाठबळ दिलं. आणि अशा एका सगळ्यांच्या चांगल्या भूमिकेतनं आज त्या ठिकाणी या एसटी कर्मचाऱ्यांचं दिवाळी थोडी बहुत का होईना त्या ठिकाणी आनंदामध्ये जाणार आहे. आणि याचं सगळं श्रेय किंवा सिंहाचा वाटा मी IBNला लोकमतला देण्यात कुठलीही कंजूसी करत नाही. सगळ्यांनी IBNचं मनापासून आभार व्यक्त केलं पाहिजे, कारण लोकशाहीचा चौथा स्तंभ बोलत असताना जे कधी कधी लोकप्रतिनिधींना जमत नाही, जे कधी कधी सत्तेला जमत नाही, ते माध्यम करू शकतात. ताकद असते प्रसार माध्यमांची प्रवीण दरेकरजी. आणि काल जसं आपण बघितलं होतं की काल तुम्ही देखील अत्यंत कळकळीने आतापर्यंत हा मुद्दा उपस्थित केला होता. आणि जी माहिती मिळते आमच्या प्रतिनिधींकडून त्यानुसार तुमचे वडीलही एसटी मध्ये कार्यरत होते आणि तुम्हाला देखील माहिती आहे की 1 महिन्याचा पगार मिळत नाही आणि इथे त्या कर्मचाऱ्यांना 3 महिन्याचा पगार मिळाला नव्हता. तुम्ही देखील आधी त्याचा त्रास होतो किंवा त्याच्यामुळे किती जीणं मुश्किल होऊ शकतं हे देखील तुम्ही जवळून बघितलंय, त्यामुळे तुम्हाला देखील या सगळ्या कर्मचाऱ्यांची तळमळ जास्त जाणवत असेल. हो, निश्चितच. मीही एका एसटी कंडक्टरचा मुलगा असल्या कारणानं माझ्या घरामध्ये मी शालेय जीवनामध्ये असताना एसटी स्टँडवर लागली की एसटीचे ड्रायव्हर आमच्याकडेच मुक्कामी घरी असायचे. आणि त्यावेळेला मग एसटी ड्रायव्हरची, एसटी कंडक्टरची त्या ठिकाणी जेवणाची काय आबाल व्हायची डब्याच्या बाबतीत. त्या ठिकाणी एसटीची आपण जर हे बघितलीत एसट्या, त्यासुद्धा जुनाट एसट्या, त्याच्यामुळे एसटीच्या ड्रायव्हरच्या केबिनमध्ये त्यावेळेला आम्ही त्या बाजूच्या बॉक्सवर भरून वडील कंडक्टर असल्यामुळे जायचो, तेव्हा एवढं गरम त्या बॉक्सवर व्हायचं. तशाच प्रकारची ती प्रचंड उष्णता त्या ड्रायव्हरला असताना त्याला त्या ठिकाणी ड्रायव्हिंग करायला लागायची. त्याचं आरोग्य त्या ठिकाणी कधी तपासणी नाही, त्याला कुठल्या रोगांना, आजारांना सामोरं जावं लागतंय याचं कुठल्याही प्रकारचं नियोजन नाही. आणि पूर्णपणे अनियमिततेनं भरलेलं काम या ठिकाणी कंडक्टर, ड्रायव्हर, फिटर, वेल्डर जे असतील त्यांना करायला लावत होतं. या माध्यमातून माझी आपल्यालाही विनंती असेल, माझी सरकारला खास करून अनिल परब साहेबांना विनंती राहील की एसटीला आपण ह्या तात्पुरता दिलासा दिलेला आहात. निश्चितपणे दिवाळीत एक थोडासा आनंद ते उपभोगतील, त्यांना मिळेल. परंतु पुढं काय?
पुन्हा जर अशाच प्रकारे 3-4 पगार थकले, तुम्ही तात्पुरत्या मलमपट्ट्या किती लावणार आहात? आणि म्हणून मला वाटतं महाराष्ट्राची जीवनवाहिनी एसटी आहे, जिच्यावर विश्वास लोकांचा आहे. सर्वसामान्य माणूस आजही एसटी मध्ये सुरक्षेच्या दृष्टीनं, विश्वासाच्या दृष्टीनं त्या ठिकाणी पाहतो. म्हणून दीर्घकालीन उपाययोजना करत या एसटीला त्या ठिकाणी शाश्वत अशी भूमिका प्रवीणजी, घेत आपल्यासोबत आधार दिला महाराष्ट्र पाहिजे. एसटी कामगार नाहीतर संघटनेचे प्रमुख संदीप शिंदे जोडले गेलेले आहेत. संदीपजी, राज्य सरकारकडनं तुम्हाला दिवाळीचं खऱ्या अर्थाने एक वेगळं गिफ्ट मिळालं तर? संदीपजी, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? हो, पोचतोय. मी म्हटलं, राज्य सरकारकडनं तुम्हाला छान गिफ्ट मिळालं, दुसऱ्या महिन्याचा पगारही लगेच मिळाला. अभिनंदन. अभिनंदन तर खरं लोकमत न्यूजचं आम्ही करतो, परंतु साहेब आम्ही 3 महिन्याचं वेतन मागितलं होतं हो. आणि आम्ही आता काल परब साहेबांनी कालचं 1 महिन्याचं वेतन दिलं. आजही तुमच्या मार्फतच मला कळतंय की दुसऱ्या महिन्याचं वेतन आता डिक्लेअर केलं. मी खरं बांद्रा कोर्टामध्ये आहे. जे बोलल्याप्रमाणे आम्ही आज वेतनासाठीच या कोर्टामध्ये दावा दाखल केलेला आहे, परंतु आता आपल्या माध्यमातून कळतंय की दुसऱ्या महिन्याचंही वेतन दिलं. असंच परब साहेबांना माझी विनंती की काल सगळ्या भगिनी रस्त्यावरती आलेल्या होत्या आणि म्हणून भाऊबीजेची भेट म्हणून येत्या भाऊबीजेला 3राही पगार दिला तर एसटी कामगार नक्की सुखावेल, आपल्याला आशीर्वाद देईल, एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतोय. दुसरी गोष्ट की कोविडमध्ये कोविड योद्धा म्हणून आम्ही काम केलेलं आहे. बेस्ट सुद्धा सेनेकडेच आहे आणि आमचे परिवहन मंत्री महोदय पण सेनेचेच आहेत आणि म्हणून बेस्टच्या कर्मचाऱ्यांना 15,500 रुपये दिवाळीचा सानुग्रह दिला. अशी एसटी कामगारांना 15,000 रुपयाची भेट द्यावी अशी अपेक्षा मी व्यक्त करतो. मला माहिती आहे की परिस्थिती जरी खराब असली तरी शेवटी आपले एसटी फायद्यामध्ये आणण्यासाठी कामगारांना आनंदी ठेवणं महत्वाचं आहे. सैनिकांचं पोट चांगलं भरलं तर निश्चितपणे ते युद्ध करतील अशी अपेक्षा आपल्या माध्यमातून करतो आणि न्यूज 18 लोकमतचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो की 3 दिवस सलग तुम्ही सगळं वेतनाविषयी चर्चासत्र घडवून आणलं आणि आमच्या सगळ्या मागण्यांवरती आपण प्रकाश टाकला. धन्यवाद संदीपजी, धन्यवाद आणि तुम्हाला शुभेच्छा. ही लाल परी महाराष्ट्रातून पहिल्यासारखी मोठ्या मिरवत आणि डौलानं फिरो, ज्याच्यातून आपल्याला सगळ्यांना आपापल्या घरी व्यवस्थित आणि सुखरूप पोहोचता येईल आणि पुढचाही पगार तुम्हाला लवकर मिळो यासाठी शुभेच्छा. अगदी खरं. आणि दिवाळीच्या तोंडावर निश्चितच एक दिलासादायक बातमी मिलिंद म्हणायला हवी. आपण पुन्हा एकदा जातोय बिहारच्या निवडणुकांच्या बातमीकडे आणि रुपाली चाकणकर आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा, महिला प्रदेशाध्यक्षा जोडल्या गेलेल्या आहेत. रुपालीताई, सुरुवातीला तर सगळ्यांना वाटलं होतं, अगदी मगाशी टकले सर सुद्धा या चर्चेत सहभागी झाले होते, ते सांगत होते निश्चित पराभव होणार भाजपचा आणि नितीश कुमार यांचा. राज्यातले सत्तेतले तुमचे सहकारी आहेत संजय राऊत, त्यांनी तर म्हटलं होतं की संपले आता नितीश कुमार, पण चित्र थोडं वेगळं दिसतंय, काय सांगाल? यामध्ये आपल्याला हे पाहता येईल की अनेक निकाल अजून आपल्या हातीवर आहेत. काही ठिकाणी आपण पिछाडीवर होतो, तिथं आता आघाडीवरती आहेत. काही आघाडी होती, तिथं थोडेसे पिछाडीवरती आहेत. पण एक आवर्जून सांगायचंय, गेली 15 वर्ष ज्यांच्याकडे सत्ता होती, केंद्रात सत्ता आहे, तर त्यांनी सगळा फौजफाटा घेऊन अनेक आश्वासनांची खैरात करत, अनेक जाहिरातबाजी करत, खोटी आश्वासनं देत. खोटी आश्वासनं म्हणजे ज्या लसीवरती, म्हणजे कोरोनाच्या लसीवरती शास्त्रज्ञ अजूनही काम करतात, जी अस्तित्वात नाहीये, त्याचं सुद्धा राजकीय भांडवल करत आश्वासन हे लोकांना दिलं. म्हणजे अशा पद्धतीने जो प्रचार केला, तर त्याच्या विरोधात जात मला सांगायचे तेजस्वी यादवांनी, त्यांच्याबरोबर कोणीही नसताना एकट्याने जो प्रचार केला किंवा तरुणांनी त्यांना जी साथ दिली, या झंझावत प्रचारामध्ये त्यांनी जे विकासाचे मुद्दे मांडले ते निश्चितच वाखाणण्याजोगे आहेत आणि कौतुकास्पद आहेत. त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. यामध्ये त्यांनी नितीश कुमारांना घाम फोडलेला आहे. त्याच्यामुळे त्यांना नितीश कुमार यांनी अगदी नैराश्याच्या भावनेत जात आपण पराभवाच्या छायेत आहोत इथपर्यंत त्यांना जाणीव झाली. म्हणून अंत भला तो सब भला असं म्हणत त्यांना भावनिक आव्हान शेवटच्या टप्प्यामध्ये जनतेला करावं लागलं. आणि याच्यामुळे कुठेतरी ह्या सगळ्यांचं खोटं राजकारण म्हणजे आश्वासनांचं राजकारण करण्यात आलं. तेजस्वी यादव यांनी 10 लाख रुपालीताई, शेवटी तुम्हालाही माहिती आहे की महाराष्ट्र असो किंवा बिहार, एका मर्यादेपर्यंत भावनेचंच राजकारण चालतं की शेवटच्या क्षणाला लोक भावनेलाच प्रतिसाद देतात. महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण बघितलं, शरद पवार साहेबांची साताऱ्यातली सभा पावसात त्यांनी घेतली, ती गाजली. नितीश कुमारांनी त्यांच्या पद्धतीनं भावनिक आवाहन केलं. पावसाचं म्हणजे पाऊस आला होता.
पावसाचं राजकारण आपण नाही केलं. हो. दुसरी गोष्ट यामध्ये निर्वासित मजुरांचा प्रश्न असेल, महिलांच्या आरोग्याचा प्रश्न असेल, महिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न असेल, हे अनेक विषय होते. यामध्ये आर्थिक सुविधांचा असेल, पायाभूत सुविधा असतील, यामध्ये कुठेही आपण 15 वर्षात बिहारच्या जनतेला काही देऊ शकलो नाही असं जेव्हा वाटलं तेव्हा हे सगळं राजकारण, भावनिक राजकारण यामध्ये करावं लागलं. पण ठीक आहे, अनेक आकडेवारी आपल्याकडे येतात, पण कुठेतरी वैयक्तिक पातळीला जाऊन नितीश कुमार यांना नैराश्याने ग्रासल्यामुळे वैयक्तिक पातळीवर जाऊन त्यांना शेवटी टीका करत होते. तशी तेजस्वी यादवांनी ही टीका पुढे केली नाही. त्यांनी पढाई, कमाई, दवाई या 4 मुद्द्यांवरती आपली निवडणूक चालू ठेवली आणि हे वाखण्याजोगं आहे की अतिशय चांगल्या पद्धतीने प्रतिसाद त्यांनी घेतला. अनेक आकडेवारी आपल्याकडे येते, त्याच्यामुळे 2 वाजेपर्यंत आपल्या हातात जी आकडेवारी येईल त्यावरती आपण निश्चितपणाने चर्चा करूयात असं मला वाटतं. बरं, प्रवीण दरेकर आहेत आपल्यासोबत. प्रवीणजी, बिहारमध्ये आजपर्यंत भाजपचा मुख्यमंत्री झालेला नाही, यावेळेला भाजपचा मुख्यमंत्री का? नाही, या संदर्भात पक्षीय स्तरावर पक्षाचं नेतृत्व निर्णय घेईल, मी काय ती अथॉरिटी नाही. परंतु मला एक मी बघतोय की राजकारणामध्ये मोठं मन दाखवण्याची आपली संस्कृती असते, परंतु भारतीय जनता पार्टीच्या बाबतीत असं कोणीही मी बघतोय, प्रसारमाध्यमं असतील, विश्लेषक असतील किंवा आमचे टीकाकार असतील, विरोधी पक्ष अजूनही भाजपचा विजय मानायला तयार नाहीत. म्हणजे बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना असं म्हणतात की त्या ठिकाणी कोण जिंकलंय, आपली काय अवस्था आहे, आपला पक्ष स्थिती नाही, काँग्रेसची दाणादाण उडाली, याचं आत्मचिंतन नाही, आत्मपरीक्षण नाही. भारतीय जनता पार्टी यशाकडे वाटचाल करत असताना सुद्धा अजूनही त्या ठिकाणी आपण आशावादी राहण्याबद्दल नाही. परंतु जर यश दिसतंय, विजय दिसतोय, तर मला वाटतं कौतुकाची भूमिका सुद्धा या ठिकाणी आपल्याला विरोधी पक्ष भाजप जरी असला तरी घ्यायचं मोठं मन मला वाटतं संबंधितांनी दाखवायला पाहिजे. कारण आम्ही ज्या वेळेला दुपारी सांगत होतो सकाळी कौल यायचा बाकी आहे अजून, आशावादी आहात का, तर त्यावेळेला वेगळी भूमिका, आणि आता कौल जवळपास मूर्त स्वरूपात आलेला असताना काय बोला रुपालीताई. हॅलो, यामध्ये प्रवीणजी, हा, बोलू देत त्यांना. प्रवीणजी, नंतर मी बिहारच्या राजकारणामध्ये अमितजी शहा यांनी सांगितलं होतं मी 12 सभा घेणार, त्या ठिकाणी प्रचार करेल. एकही सभा झाली नाही. त्यावेळेस ते पश्चिम बंगालच्या संघटनेच्या आढावा बैठकीला उपस्थित होते आणि यामध्ये आपण 4 हात लांब राहत ज्या पद्धतीने प्रचार करत होता, निश्चितच यामध्ये एक संशयास्पद वातावरण होते की आपला अजेंडा कोणता होता. आपण सुद्धा सांगताना त्या ठिकाणी प्रचार करत असताना सांगत होता जास्त जागा निवडून आले तर नितीश कुमार आमचे मुख्यमंत्री, म्हणजे स्वतःचं अस्तित्व त्या ठिकाणी तुम्ही स्वतः मान्य करत नव्हतं. त्याच्यामुळे यामध्ये ज्या पद्धतीचा प्रचार चालू होता याची भूमिका आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि राहिला प्रश्न आत्मचिंतनाचा, आम्ही ते आत्मचिंतन करतोय, महागठबंधन बरोबर आम्ही आहोत. त्या ठिकाणी ज्या पद्धतीने तेजस्वी यादवनी एकट्याने निवडणूक लढत आपल्याला घाम फोडलेला आहे, एक पद्धतीने त्यांचा तो विजय आहे आणि तो आम्ही मान्य करतोय. यामध्ये आपण जी आकडेवारी सांगताय किंवा अजून बरीच आकडेवारी आपल्या हातात यायची आहे, याच्यावरतीही आपण मंथन करावं असं मला वाटतं. नसलेल्या गोष्टीचं आपण त्या ठिकाणी राजकारण करत होता, नसलेली कोरोनाची लस अस्तित्वात नसताना आपण त्या ठिकाणी आम्ही मोफत देऊ असं ज्या तेजस्वीने काय केलं आणि याचं गुणगान कौतुक आपण जरूर करा. आम्ही तेजस्वीचं कौतुक करतो की एका तरुण नेतृत्वानं आज चांगल्या पद्धतीने यश मिळालंय, त्याबद्दल ते कौतुकास पात्रच आहेत. परंतु तेजस्वीचं कौतुक करत असताना आपण कुठे आहोत, म्हणजे दुसऱ्याचं कौतुक करत असताना आपला ऱ्हास होतोय, याची जरा राजकीय पक्ष म्हणून काळजी घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे. ते घेताना दिसत नाही. केवळ भारतीय जनता पार्टीला धोपटत सुटण्यापेक्षा त्या ठिकाणी आपण घसरतोय त्याची जरा काळजी करा. जनता, आपण काही बोललात तरी जनता, भारतीय जनता. त्याबद्दल खूप खूप आभार. आणि एक ब्रेक घेणार आहोत मिलिंद, पण याच्यानंतर आपल्यासोबत राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रवीण कुंटे देखील असणार आहेत आणि इतरही मान्यवरांसह त्याचबरोबर आमच्या प्रतिनिधींकडून देखील क्षणाक्षणाचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. बिहारचा बिग बॉस कोण होणार आहे आता हळूहळू स्पष्ट होईलच, पण आत्ताची टॅली नेमकी काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपण जातोय. माझा सहकारी संदीप देसाई आता आपल्या सोबत आहे. संदीप, आकडे सातत्यानं बदलतायत आणि अत्यंत महत्वाची अशी चुरशीची ही लढत आहे. आत्ताचे आकडे काय सांगतायत?
अगदी रेणुका मिलिंद, आपण जर बघितलं तर मॅजिक वॉलच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात की कशा पद्धतीने आकडे आता सुरू आहेत बिहारमध्ये. सुरुवातीला असं वाटत होतं की काट्याची टक्कर आहे, मात्र थोडीशी चुरस आता कमी होताना दिसतंय. एनडीए चा कल जो आहे तो आता वाढताना दिसतोय, कारण 126 जागांवर एनडीए आघाडीवर आहे, तर महागठबंधन जे आहे ते 102 जागांवर आघाडीवर असलेला पाहायला मिळतं. आता एनडीएची आपण आकडेवारी बघूयात, कारण एनडीए मध्ये जेडीयू असेल किंवा बीजेपी असेल या दोघांचं काय आकडेवारी आहे ते बघूया. एनडीए 126 जागांवर आहे, 70 जागांवर बीजेपी आहे. बीजेपी इथं 17 जागांवर प्लस मध्ये जाताना दिसते. ही निवडणूक बीजेपीसाठी महत्वाची आहे. बीजेपीचा आतापर्यंत एकदाही मुख्यमंत्री झालेला नाही. तिथं आता पुढची गणितं काय होणार हे आपण मगापासून बघितलेलं आहे, विश्लेषकांकडून ऐकलेलं आहे. जेडीयूला मात्र 21 जागांचा घाटा होताना दिसतोय, कारण खूप मोठा लॉस आहे जेडीयूचा या ठिकाणी. नितीश कुमार यांची 15 वर्षांची सत्ता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि हेच जर आपण बघितलं 2019चं जर आपण ओव्हरऑल बिहार मधला निवडणुका बघितल्या, एनडीए जर आपण 2019 बघितलं तर विरुद्ध दिसते, कारण एनडीए मध्ये बीजेपीला जे आहे 2015 मध्ये मोठ्या जागा मिळालेल्या बघायला मिळाल्या, कारण नितीश कुमार हे सत्तेवर होते. नितीश कुमार यांचं सरकार आलेलं होतं. हे बघा, आपण एनडीए जर आपण बघितलं 2015चा विषय बघितला तर जेडीयू 71 होता आणि बीजेपीला 53 जागा होत्या. म्हणजे मिलिंद कुठेतरी एनडीए मध्ये सुद्धा आता बीजेपी मोठा भाऊ होताना दिसतोय बिहार मधला. यानंतर आपण पुन्हा एकदा बघूयात आकडेवारी, महागठबंधनची आकडेवारी बघूयात, कारण महागठबंधन आता 2020चा जर आपण विचार केला तर महागठबंधन सुद्धा चुरस होती सुरुवातीला, आता कमी येते. 102 जागांवर आहे, थोडासा लॉस होताना दिसतोय. आणि या ठिकाणी महागठबंधनमध्ये आरजेडी 59 जागांवर आघाडीवर. काँग्रेस म्हणावं तसा परफॉर्मन्स करताना दिसला नाही. प्रचार असेल किंवा एकंदरीतच राहुल गांधींच्या सभा असतील, मोठे दिग्गज नेते केंद्रातले कोणीही फारसे बिहारमध्ये सभा घेताना दिसले नाही. त्यामुळे नेमकं काय होणार हे बघावं लागणार आहे. त्यामुळे आता शेवटचा जो निकाल पूर्ण हाती येत नाही तोपर्यंत काही सांगता येणार नाही. पण आत्ताचे जर कल हे निकालांमध्ये बदलले मिलिंद आणि रेणुका, तर मात्र एनडीएचा मुख्यमंत्री होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. एक गोष्ट फक्त संदीप तुझ्याकडनं जाणून घ्यायची आहे, ती म्हणजे एनडीएचे जे घटक पक्ष आहेत त्या घटक पक्षांची टॅली काय येते नेमकी. एनडीएच्या घटक पक्षांमध्ये कोण कोण आहे आणि त्यांचे आकडे काय आलेत आता. अगदी आपण एनडीएच्या घटक पक्षांमध्ये जर आपण बघितलं, एनडीएच्या महत्वाचे 2 पक्ष आपण बघतोय. 70 जागांवर भारतीय जनता पार्टी आहे, जी 2015 मध्ये त्यांच्या निम्म्या जागा होत्या, विरुद्ध झालंय. म्हणजे जेडीयूला 2015 मध्ये अधिक जागा होत्या, बीजेपीला कमी जागा होत्या. म्हणजे 2015चा मोठा भाऊ आता लहान भाऊ झालाय बिहारमध्ये एनडीए मधला, आणि लहान भाऊ मोठा भाऊ होताना दिसतोय. त्यानंतर आपण बघतोय व्हीआयपी हे पहिल्यांदाच निवडणुका लढवते आणि 6 जागा मिळताना पाहायला मिळतात. आणि त्यानंतर जे सीपीआयला सुद्धा 3 जागा या ठिकाणी एनडीए मधल्या घटक पक्षाला मिळताना दिसत आहे. त्यामुळे एनडीएच्या प्रत्येक पक्षाचा परफॉर्मन्स जो आहे तो चांगला होताना दिसतोय. त्या विरुद्ध आपण बघितलं तर महागठबंधन मध्ये मात्र ते होताना दिसत नाही, कारण महागठबंधन मधल्या काँग्रेस जो महत्वाचा पक्ष होता तो मात्र म्हणावा तसा परफॉर्मन्स करता आला नाहीये त्यांना. कारण आपण बघतोय की त्यांना तर 5 जागांचा लॉस झालेलाच आहे, पण ज्या पद्धतीनं तेजस्वी यादव यांनी वातावरण फिरवलं मागच्या महिनाभरापासून प्रचारात, ते कुठेही राहुल गांधी किंवा काँग्रेसच्या बड्या नेत्यांना किंवा स्थानिक नेत्यांना जमलं नाही. आणि त्याचाच लॉस किंवा त्याचा फटका महागठबंधनला बसलाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मिळेल. संदीप तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल आणि आकडेवारीबद्दल. संदीप देसाई आमचे प्रतिनिधी मॅजिक वॉलवरून सांगत होते की आकडे कसे आहेत आणि आकडे कसे बदललेत रेणुका, कारण भाजपला मोठा फायदा होताना दिसतो आणि त्याच वेळेला भाजपचा सहकारी पक्ष असलेल्या नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडला मात्र त्या मानानं मोठा तोटा होताना दिसतोय. अगदी खरं. आणि या संदर्भात आपण आणखीन प्रतिक्रिया घेणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रवीण कुंटे आता आपल्या सोबत आहेत. प्रवीणजी, आत्ताचे सातत्यानं बदलणारे आकडे आणि त्या एनडीए 126 आणि महागठबंधन 103 असे आकडे दिसत आहेत, यावर तुम्ही आत्ताचे जे बदल आहेत त्याविषयी तुमची काय प्रतिक्रिया आहे? माझ्याकडे जे काही सध्या आकडे आहेत, सध्या माझ्याकडे जे उपलब्ध माझ्या माहितीनुसार एनडीए 119 वर पुढे आहे, महागठबंधन 114 वर, आणि 25 जागा बिहारमध्ये अशा आहेत ज्या किमान 500 ते 1000 वोटमध्ये दोन्ही साईडनी अगदी चुरस चाललेली आहे. मला या ठिकाणी यापेक्षा मुद्दा सर्वात जास्त महत्त्वाचा जो असा वाटतोय की सुरुवातीला लहान भावाची भूमिका घेऊन राज्यातील मोठ्या पक्षासोबत युती करायची, मग त्यांच्या खांद्यावरती चढून मोठ्या भावाची भूमिकेमध्ये यायचं आणि मीच कसा मोठा भाऊ आहे याचा क्लेम करायचा. ही जी काही गनिमी काव्याची रीती भारतीय जनता पक्षाची गेल्या अनेक वर्षापासून चालत होती, ती खेळी
बिहारमध्ये सुद्धा यावेळेला यशस्वी होताना मला दिसतंय. सकाळपासून मी सगळ्या राजकीय विश्लेषण सगळ्या चॅनलला मी बघत होतो. यावेळेला NDAमध्ये LJP असताना सुद्धा LJPने जाणीवपूर्वक भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये उमेदवार न लढवता JDUच्या उमेदवाराच्या विरोधामध्ये उमेदवार उतरवणं आणि डायरेक्ट, आता मी विश्लेषण या ठिकाणी ऐकत होतो, किमान 21 ते 20 जागा JDUच्या कमी होत आहेत. याचा अर्थ जनता दल युनायटेडच्या जागा जाणीवपूर्वक कमी कशा करता येईल आणि आम्हाला मोठ्या भावाची भूमिका कशी पार पाडता येईल या खेळीमध्ये भारतीय जनता पक्ष नाही, या प्रवीणजी, ठिकाणी म्हणजे यशस्वी तुम्हाला असं होताना म्हणायचं दिसतो. की म्हणून मला या ठिकाणी लोकजनशक्ती गोष्ट पार्टी तुम्हाला आणि आवर्जून भाजपचं सांगायचं आहे साटलोट की होतं picture या अभी निवडणुकीत. असली पिक्चर अभी बाकी आहे. असली पिक्चर बी बाकी आहे. बघा, यानंतर ज्या वेळेला मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये भारतीय जनता पक्ष येईल, जे शिवसेनेच्या बाबतीत महाराष्ट्रामध्ये घडलं नेमकं तेच बिहारच्या राजकारणामध्ये JDUच्या बाबतीत 100% घडणार आणि त्यावेळेला तुम्हाला कळेल की असली पिक्चर काय आहे. नाही, पण लोकजनशक्ती पार्टी आणि भाजपचं साटलोट होतं असा आरोप आहे तुमचा. 100% सॅटेलाइट होतं. मला एक सांगा, रामविलास पासवान त्यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय मंत्री असताना LJPचे लोक उघडपणे JDUच्या विरोधामध्ये प्रचार करतात आणि उघडपणे सांगतात की आम्ही भाजपच्या विरोधात लढत नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे, ही एक राजकीय खेळी होती. जे खेळी भाजपाने महाराष्ट्रामध्ये सुद्धा शिवसेनेच्या विरोधामध्ये केली होती, ती खेळी कुठेतरी भाजप यशस्वीरित्या खेळताना बिहारमध्ये दिसतंय आणि याचा परिणाम तुम्हाला सांगतो की अभी पिक्चर असली बाकी आहे. मग या अजूनही बरंच पिक्चरमध्ये काही कोण बिहारच्या गेम चेंजर असू राजकारणामध्ये शकेल असं वाटतं? घडणार आहे. शेवटच्या म्हणजे हे मला आकडे असं तर आणखी वाटतं बदलत जातील, पण गेम चेंजर कोण असू शकेल, कोण ठरू शकेल असं आता आपल्याला वाटतंय? मला अजूनही असं वाटतं की अजूनही आपला RJDच्या जागा वाढायची शक्यता आहे. सध्या 119 वर्सेस 114 जो माझ्याकडे माझ्या बिहारच्या सोर्सेसकडनं माझ्याकडे जी माहिती उपलब्ध आहे आणि बरं. 25 जागा अशा आहेत की ज्या ठिकाणी 1000 ते 500 मध्ये दोन्ही पक्षांमध्ये चुरस आहे सध्या. मी अजूनही 1 वाजेनंतर अजूनही या आकड्यांमधलं परिवर्तन व्हायची शक्यता मला दिसते. पण याही गोष्टी मला राजकीय पिक्चर मला जास्त महत्त्वाचं वाटतं की या जाणीवपूर्वक मी पुन्हा या मुद्द्यावरती मला सगळ्यांचं ध्यान आकर्षित करायचं आहे. भारतीय जनता पक्षाने JDUचा उघड विश्वासघात केलेला आहे आणि याचे निश्चित परिणाम तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये बिहारच्या राजकारणामध्ये उमटलेले दिसतील. खरं तर बिहारच्या निवडणुकांचे परिणाम बिहारच्या राजकारणात नाही, देशाच्याही राजकारणात प्रवीणजी निश्चितपणे उमटू शकतात. कारण बिहारच्या निवडणुकांनंतर काही दिवसांनी पश्चिम बंगालच्या निवडणुका आहेत, त्यानंतर आजही काही राज्यांमधल्या निवडणुकांची हळूहळू तयारी राजकीय पक्षांनी तर आधीच सुरू केलेली असेल. पण बिहारच्या या निकालांवर राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची काय प्रतिक्रिया आहे ते आपल्या हाती पाहूयात. आता हे फक्त हे मागे पुढे आहे. आता मागच्या वेळेला सुद्धा लालूजी ज्या वेळेला होते बाहेर 5 वर्षापूर्वीच्या निवडणुकीमध्ये, त्यावेळेला अनेक चॅनल्सने दाखवलं होतं की ते फार मागे पडले, पण ते सांगत होते की नाही, मी मागे पडलेलो नाही, मी येणार निवडून. शेवटी जे आहे ते आणि नितीश कुमार त्यावेळी एकत्र होते, ते आले होते. त्यामुळे थोडंसं आपल्याला थांबायला पाहिजे. 2-3 तासांनी खरंच हे पिक्चर जे क्लिअर होईल. एक मित्र असं दिसतंय की भाजप JDU पैकी नाही, हे खरंच आहे ना की भाजप जे आहे आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा शिवसेनेच्याच वृक्षावर भाजपाची वेल चढलेली होती. तर भाजपाचे काही 1, 2, 3 आमदार आले तर आले कधी, नाही तर भाजपा महाराष्ट्रामध्ये नव्हती. पण शिवसेनेचा हात धरून ते पुढे गेले आणि नंतर शिवसेनेलाच खाली दाबून पुढे जाण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि आपण पाहिलं काय झालं आहे ते. तर त्या दृष्टीने ते सगळीकडे असं करतातच आहे आणि तिथे सुद्धा नितीश कुमारला च्या बाबतीमध्ये हाच प्रयोग झाला असेल. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. न्यूज 18 लोकमतवर आपण पाहताय बिहारचा बिग बॉस कोण आणि या बिग बॉसचा जो
सीसॉ आहे तो बराच वेळ वर खालती होत होता. आता मात्र एनडीएच्या बाजूनं खालती गेलेला दिसतोय, कारण एनडीए आता जे कल हाती आले त्यात 127 आणि महागठबंधन 103. रेणुका. आणि एलजेपी कडे 2 आणि इतर पक्षांना सध्या 11, त्याच्यामुळे गेम चेंजिंग होऊ शकतं का? आणि जसं मिलिंद तुम्ही मगाशी म्हणालात की आतापर्यंत हे कल आहेत आणि अजूनही चित्र स्पष्ट व्हायला संध्याकाळ उजाडू शकते. आणि त्याच्यातला देखील एक महत्त्वाचा मुद्दा तुम्ही म्हटला होता की कशा रीतीनं छोटी छोटी बिळं खणल्यामुळे कशा रीतीनं पाया काही पक्षांचा भुसभुशीत झाला असेल या संदर्भात कदाचित प्रवीण प्रामुख्यानं काम केलं असं जर का झालं असेल की लोकजनशक्ती पार्टीला याचं श्रेय द्यायला लागेल वेगळ्या अर्थानं. त्याचं कारण की जर का जनता दल युनायटेडच्या जागा कमी झाल्या असतील किंवा काँग्रेसच्या जागा निवडून आल्या नसतील तर लोकजनशक्ती पार्टी केंद्रात एनडीएचा घटक आहे, पण बिहारमध्ये त्यांनी स्वतंत्र निवडणूक लढवली आणि त्यामुळे त्यांनी किती ठिकाणी उमेदवार उभे केले, कोणामुळे म्हणजे लोकजनशक्ती पार्टीमुळे किती पक्षांचे किती उमेदवार पडले, याच्यात जर का आपण खोलात गेलो थोड्या वेळाने आकडे जसे जसे येतील मग आपल्याला कळेल की कोणी बिळं खणली होती आणि कोण त्याच्यात फसलं. आणि कदाचित हाच मुद्दा घेऊन आपण प्रवीण कुंटेंकडे जाऊया. प्रवीण कुंटे, जसं तुम्ही मगाशी म्हणाला होतात की मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं एलजेपीचे उमेदवार जिथे जिथे उभे आहेत, तो मुद्दा देखील सविस्तर सांगा की कशामुळे त्यांनी दिलेल्या उमेदवारांमुळे या बाकी पक्षांचं देखील कशा प्रमाणात नुकसान होऊ शकतं. बिहारच्या राजकारणामध्ये एलजेपीचा जो काय 7% 8% मताचा जो काय जनाधार आहे, जी मतं त्यांची ट्रान्सफर होऊ शकतात, ती मत त्यातली विशेषतः दलितांची मतं आहे, काही अपर कास्टची पण मतं असतील, ती जी मतं जेडीयूच्या दिशेने जाऊ शकत होती, जी मतं काँग्रेसला मिळू शकतात, मला असं वाटतं की सर्वात डॅमेजिंग त्यांनी जेडीयूला जास्त केलेलं आहे. कारण बेसिक भारतीय जनता पार्टीचा जो अजेंडा होता, म्हणजे राजकीय दृष्ट्या हे माझं आकलन आहे की भारतीय जनता पार्टीचा जो अजेंडा होता की मोठ्या भावाच्या भूमिकेत येण्याकरता लहान भावाच्या भूमिकेचे मतं कापण्याकरता एलजेपी एक शस्त्र म्हणून वापर करण्यात आला. आणि निश्चितपणे ते 6 ते 7% जी काय मतं एलजेपीची आहेत ती मतं जर इकडे वळाली असती तर कदाचित जेडीयूच्या तुम्हाला आज या 20-21 जागा कमी होताना दिसतात, त्या जागा तुमच्या जेडीयूच्या कमी झालेल्या नसतात. आणि भविष्याच्या देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने म्हणा की बिहारच्या राजकारणाच्या दृष्टीने म्हणा, जेडीयूला जे काही ॲडव्हान्टेज मिळायची शक्यता होती ती ॲडव्हान्टेज मिळण्याची शक्यता आता कमी झाली. आणि जो काय बार्गेनिंग पॉवर नितीश कुमारांचा होता, मला असं वाटतं की आता हाच जर ट्रेंड शेवटपर्यंत कायम राहिला तर भारतीय जनता पार्टी अप्पर हँडला असेल. आणि ज्या वेळेला बार्गेनिंग पॉवर नितीश कुमारचा कमी होईल त्यावेळेला तुम्हाला खरं बिहारचं राजकारण कुठल्या दिशेला चाललं याचा सर्वात जास्त फटका जर कोणाला बसणार असेल तर मला असं वाटतं तो जेडीयूलाच बसणार. आणि प्रवीण जी, मला एक सांगा, हे सगळं गणित मांडताय हे बरोबर आहे, एका राजकीय विश्लेषकाच्या दृष्टिकोनातनं या गणितात तथ्यही आहे. पण उद्या जर का हे सगळं म्हणताय तुम्ही तसं बदललं, भाजप सिंगल लार्जेस्ट पार्टी झाली 70+ जागांचं, राष्ट्रीय जनता दल दुसऱ्या जागांवर राहिलं आणि जनता दल युनायटेड तिसऱ्या जागांवर फेकलं गेलं, तुम्हाला असं वाटतं की म्हणजे लालू प्रसाद यादव यांचं आरजेडी भाजपच्या सोबत जाऊ शकतं आणि सत्ता स्थापन करू शकतं? राजकीय विश्लेषक म्हणून ही संधी मी नाकारत नाही, ही शक्यता मी नाकारत नाही. अच्छा, म्हणजे राजकारणात निवडणुका संपल्या की राजकीय आरोप प्रत्यारोप संपले, ही शक्यता अजून बिहारच्या राजकारणात कारण की तुम्ही आता हरियाणामध्ये घडलेलं आहे. हो बरोबर, नाही महाराष्ट्रातही घडलंच की, हरियाणामध्ये जे घडलं ते बिहारमध्ये पण घडू शकतं. महाराष्ट्रातही तेच झालं की आपल्याकडे परिस्थिती वेगळी होती. हा, पण म्हणजे तरी महाराष्ट्रातही उदाहरण स्वतःची तोंड बघत नव्हते, ते एकत्र सत्तेत बसलेच आहेत आता. त्यामुळे हे शक्य आहे, निवडणुकांचा प्रचार सुरू असेपर्यंत हीच राजकारणाची गंमत आहे. इकडे आरोप प्रत्यारोप आहेत, पण मतदारांनी ज्या पक्षाला एक निष्ठा म्हणून किंवा एक मत म्हणून विश्वास व्यक्त केला असेल त्यात वो कुछ मायने नाही रखता. नाही, मतदारांचं काम मतदान केलं की मतदारांचं काम संपलं, त्याच्यानंतर राजकीय पक्षांचं काम सुरू होतं आणि शेवटी सत्ता स्थापन करणं आकड्यांचा खेळ आहे. ज्याचे आकडे जुळले त्याची सत्ता. हिंदीमध्ये म्हणे बिहारच्याच याच्यात सांगायचं तर जिसके हात में काठी उसकी भैंस. खरंय. आणि त्याच्यामुळे आता काही वेळातच हळूहळू स्पष्ट होणार आहे की अजूनही हे सगळे कल आहेत, हळूहळू चित्र स्पष्ट होईल. बिहारचा बिग बॉस नेमका कोण ठरतोय या सगळ्याचे अपडेट्स न्यूज 18 लोकमतच्या महाकव्हरेजमध्ये आपण असेच पाहत राहणार. तुर्तास घेऊयात एक छोटासा ब्रेक. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा.